इकडं पाणी सुटलं. ओ नाना तुम्हाला काय कळतं का नाही? काय झालं? इथं कांदा लावलाय, कांद्यात सगळं पाणी झाले की तुमच्या पाईपलाईनचं कळत नाही का बघायचं? अरे पण तू कुठून ईदभर फाटली ईदभर. अरे पण तू कुठून आलाय? कुठं आलाय म्हणजे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? कोण आहे तू? कोण आहे म्हणजे पाईपलाईन लिकेज काय नाही तर फोडून टाकली सगळेच. तसं सांग ना मला. अरे एवढाच दम नको देऊ, जरा शांततेत बोल. शांततेत बोल म्हणजे काय करतो माझं तू? नुकसान होतं तिथं काय शांत बसव तुला काय करायचं घे करून जा. घे करून. हा जा. आता कसं दाखवू थांब माझ्या भावाला घेऊन येतो. ये घेऊन जा. अरे असा मारतो ना असं लागतो थांब. ये घेऊन जा. थांब. चल रे त्याच्याकडे बघ मग. कांदा खाल्ल्यात पार. झालंय काय? कांद्याचं नुकसान केलं, पाणी आमच्या वावरात सोडलं, काय कळतं का नाही? कुठे तिने एक सारखेच आहेत का? ते आमचं तुम्हाला काय करायचं तुम्ही सोडून देणार का नाही सांगा फक्त. आमचं आम्ही बघू, हा वरून खाडून सोडू. सोडून नाही काय आमचं बुचाल लावून टाकू. होती तिकडे मग यांना ना पाणी बी नाही मग आपल्या रानात डायरेक्ट जेव्हा लागेल तेव्हा कोक काढून घेऊ. पटते का? पटत असलं तर बघा. हा पटते का? करून घेतो का नीट सांगा. करून घ्यायचं असलं तर 10 मिनिटात करून घ्या. अरे घेतो ना. लवकर. हा लवकर घेतो. नाही परत नाही तर लगेच जीशी बोलायला फोन लावतो. घेतो ना काढून जा ना. एक तर 2-3 लाखाचा कांदा आहे माझा. अरे जा ना बाबा घेतो ना काढून. तुमच्यामुळे जळाला ना मग बघा मी तुम्हाला जाळून टाकीन मग. चला आता उभं भावायचं म्हणून शिस्त आहे नाहीतर बघितलं असतं. अरे वाचला ना तो ना तर लय मार खाल्ला असता. अरे कप आहे तू करून देतो म्हणून नाही तर तिथंच भोगा केला असता माहिती आहे का? अरे पण तू शांत राहा जरा का नाना. एवढे वर्ष चल दादा दादा. आता जर त्याने 10 मिनिटं जर नाही ना केला नीट कार्यक्रम नाही तर त्याला आजू कार्यक्रम लावतो. हॅलो अरे ते जरा नानाला फोन करून सांग रे पाईपलाईन फुटली आता सांगून आलोय दारात मी त्याच्या तरी पण तू फोन करून सांग. कांद्यात अख्खा पाणी झालंय. आपली माणसं बोलव ना. आपल्या सारखीच माणसं बोलवायची. चालतंय नाही तर जर नाही तर ऐकलं तर तुझं जीसीबी तयारच ठेव. डायरेक्ट तिथंच उकरून तिथंच बनतो आपण लावू. काय टेन्शन घेतो आपल्याकडे काय धमक कमी आहे काय? मग होईल तिथं होईल. तिथं आहे मी खंबीर. ठेवू का? ठेव चल का तू. आईला ईद भरच येत पण लयच आगाव आहेत राव. गेले तुम्ही खरंच घाबरले होते त्यांना? काळ्याच पाणी जात. काय आलं तुमचं दम काही खरं नाही. टिल्ल्या बिल्ल्यांना घाबरले तुम्ही. बांगड्या भरा बांगड्या. काय खरंय तुमचं? मी असते तिघांना पळवून लावलं असतं आतापर्यंत. बघा त्या काय निघा. खरंच हाणलं असतं पण नानाला बरं का. हाणलाच पाहिजे होता एखाद्या वेळेस. काय म्हणली तू? काय म्हणले? तुला कळत का ते कोण येत? कोणी? बाई उड्या मारू मारू हाणते ते. हा आखे गावाला येड लावले त्यांनी. अयो त्यांच्या एवढं याच्यावर जाऊ नको. मग त्याला ते 4-4 पोरं येत. एवढं ते जर 12 आले असते तर माव काय झालं असतं? खरे हा तुमच्या अंगावर कपडे बी नसते राहिले का? कपडे नाही आता अंडरपॅन्ट बी काढून घेतले. काय भरोसा आहे? नका जाऊ दे जातो मी. झालं की अंडरपॅन्ट काढायला लावते त्यांना. जा हा जा ना. तुला सांग का त्यांना बोलून इकडे? बोला बरं. नको मला काय करायचं. म्हातारा बी आवचिंद दिसतं काय. जाऊ दे.